नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। उद्या 31 ऑगस्ट उद्या आपल्या सर्वांच्या घरामध्ये ज्येष्ठा गौरीचे आगमन होणार आहे। ज्येष्ठा गौरी ही साक्षात पार्वती माताचा अवतार आहे। आपल्या घरामध्ये लाडक्या बाप्पांचं आगमन झालं आहे। बाप्पांचं स्वागत आपण कसं करतो, बाप्पांची काळजी आपण कसं घेतो, यासाठीच गौराई आपल्या घरामध्ये 3 दिवसासाठी येत असते। यासोबत गौराई एकटी न येता त्या दोघी बहिणी येतात, त्यांची मुलं सुद्धा आपल्या घरात येत असतात आणि आपण सुद्धा अगदी न चुकता त्यांचा पाहुणचार त्यांचा पाहुणचार करत असतो। असंच मग चुकूनही आपल्याला जी आपल्या घरात गौराई येणार आहे त्या गौराईला या रंगाच्या ज्या साड्या आहेत ते चुकूनही परिधान करू नका। तर कोणत्या, तर तुम्ही चुकूनही काळ्या रंगाची जी साडी आहे ती चुकूनही गौराईला परिधान करू नका। किंवा एखादी साडी आहे त्या साडीमध्ये जास्तीत जास्त काळा रंग असेल तर ती सुद्धा साडी तुम्ही गौराईला परिधान करू नका। यासोबत तुम्ही एखादी साडी वापरलेली असेल ती सुद्धा साडी गौराईला तुम्हाला घालायची नाही। यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातली जी गौराई आहे तर आपली स्वतःचीच एखादी नवी जी साडी आहे तीच आपण त्या गौराईला घालायची आहे। कुणाची तरी साडी घ्यायची आणि ती गौराईला घालायची, असं चुकूनही करू नका। जी साडी तुम्ही गौराईला घातली ती कोणाला दुसऱ्याला देऊ नका। तुम्ही अगदी घरातल्या ज्याही स्त्रिया आहेत त्यांनीच ती साडी परिधान करायची आहे। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।